नमस्कार. नमस्कार. काल सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकींचा आणि पंचायत समिती निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे. राज्यातील जवळजवळ सगळ्याच जिल्हा परिषद न लागता फक्त 12 जिल्हा परिषद निवडणुकींचा बिगुल आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद गट आहे. तुम्ही सांगोला तालुक्यातील महूद जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक आहात. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अतुल मालक पवार यांच्या माध्यमातून तुम्ही मोठे काम केले. कशा पद्धतीने त्या मतदारसंघासाठी मोर्चे बांधणे असेल? चालू आहे सध्या आमचं काम आणि आता अर्ज भरायला पण आमचं 16 तारखेपासून चालू होते आपलं. आणि महूद जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्यानं जे काही पहिले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आम्ही निवडणूक लढतोय. महूद जिल्हा परिषद गटामध्ये आता बघायला गेलं तर माझं गाव हे महूद आहे. जिल्हा परिषद गटातलं सगळ्यात मोठं गाव हे माझं आहे. साधारणतः 14,000 मतदार आणि 20-22 हजाराच्या दरम्यान लोकसंख्या असलेलं गाव आहे. 2 हायवे गावावरून जातात. पण गावात अतिशय दयनीय अवस्था आहे. बघायला गेलं तर शाळा महाविद्यालयाच्या म्हणजे आवारात CCTV बसवले नुसतं नावालाच थोडंफार आणखी आणि बाकीच्या पण काही गोष्टी आहेत त्या. तिथं पोलीस प्रशासन एखादा दुसरा दिवसच थांबलं जाते. बाकी जे काही मुलींची छेडछाड किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या पण होते. त्या एखादं बस स्थानक नाही. बस स्थानकाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. परत मतदारसंघ मोठा आहे. 14-15 हजार मतदार आहेत. मोठं गाव आहे म्हणून सांगितलं, तुम्ही माहिती दिली आहे. नागरिकांपर्यंत जाण्यासाठी, मतदारांपर्यंत जाण्यासाठी तुमचं काय विजन असणार आहे? काय विकास घेऊन जाणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या पदावर तुम्ही त्या भागातून काम करत आहात. लोकांपर्यंत पोचत असताना लोकांच्या काय फार मोठ्या समस्या नसते. त्या लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात आणि त्या माध्यमातून मी काय आज काम करत मी लोकांच्यापर्यंत पोचलेलो आहे आणि आणखी पण सातत्याने पोचतोय. ज्यांच्या कोणाच्या काय अडीअडचणी असतील त्या. महूद हा जिल्हा परिषद गट हा बापूंच्या चिकमोद गावाजवळ येतोय. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक पण आहेत. बापूंचं काम पण त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. बापूंनी निधी पण आणलेला आहे. पाणीपुरवठी योजना पण त्या भागातूनच जाते तुमची म्हैसाळची. कसं बघताय याकडे? काय आव्हान वाटतंय का? काय आव्हान घेऊन काय वाटत नाही की काय शाहजीबाबू पाटील स्वतः उभा राहणार आहेत का निवडणुकीत. त्यामुळे आव्हान असायचं काय प्रश्नच नाही. मग त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे हे त्या मतावरती ठाम आहे. किंवा माझे नेते अतुल मालक पवार आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून मी तिथला उमेदवार असणार आहे. त्यामुळे काय अडचण नाही. सांगोला तालुक्यामध्ये कोणत्या पक्षाबरोबर युती होईल का? 3 पक्ष आहेत महायुतीमध्ये. शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जसं महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर पॅटर्न हा सांगोला तालुक्यात राबवला जाईल का? काय वाटतं तुम्हाला? आता युतीचा आघाडीचा प्रश्न हा आमचे नेते आदरणीय अतुल मालक पवार आणि ते ठरवतील. साधारणतः या संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणत्या मूलभूत समस्या ते तुम्हाला आजपर्यंत भेडसावल्या आहेत? या मतदारसंघामध्ये आता महूद जिल्हा परिषद गटात जर बघायला गेलं तर साधारणतः महूद गावाला लागूनच की इरिगेशनच्या मोठे तिथं जमीन आहे आणि ती पडिकाच आहे. त्याचा मुलांना खेळण्यासाठी एखादं ग्राउंड तिथं उपलब्ध व्हावं किंवा बस स्टँड उपलब्ध व्हावं ह्याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं अतुल मालकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही तिथं करू. अतुल मालक पण एका गटातून इच्छुक आहेत. तुम्ही पण महूदमध्ये आहेत. सगळ्या ज्या काही झेडपी पंचायत समिती लढवण्याची तयारी आहे? 100% पक्षाचा आदेशच आहे तसा आम्हाला. आदरणीय जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटलांनी पण सांगितले की बाबा सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद सगळ्याच्या सगळ्या पंचायत समिती ह्या आपल्या राष्ट्रवादीच्या आपल्या घड्याळाच्या चिन्हावरती लढवायच्या. 2-3 दिवसामध्ये अजितदादांचा सोलापूर येथे दौरा आहे. उमेदवार फायनल होतील. आज काय दौरा काय करणार तो रद्द झाला त्यांचा. त्या ठिकाणी काय सांगोला तालुक्यातले पदाधिकारी किंवा काय पक्षीय नेते म्हणून काय तुम्ही भेटणार आहात का? 100%. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.